आपले या हिता जो असे जगता धन्य माता पिता तयांचे कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज भगवान पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आदी करून सकळ संतांच्या चरणावर सेवा समर्पित करण्यासाठी आज मायबाप तुमच्या समवेत गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत ज्यांनी कधी नाही केला भजनाचा आळस म्हणून झाले वारकरी संप्रदायाचे कळस असे असणारे महाराष्ट्र भूषण ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु जगद्गुरु तुकोबरायांच्या 4 चरणाचा मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर मानवी जीवनाचं हित कशात आहे याचा दृष्टांत सांगणारा अभंग आपल्या समोर निवडलेला आहे विठ्ठल 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 अर्ध्या तासात 30-35 मिनिटात गाडी आपल्याला फर्स्ट गिअर टाकून शेवटच्या स्टॉप पर्यंत पोहोचवायची आहे कोणाचे कारण झाला असे निर्माण देवाचे कारण देव जाणे या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या भोर तालुक्याचा वैभव वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानी आमचे हरिभक्त परायण धोंडीबा महाराज निकम आणि हे निकम कुटुंब असेल हे सर्वांची असणारी वनी गाई आपल्याला 13 दिवस आपल्यातून निघून गेली महाराज या गायीच्या 13व्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराला सेवा मिळाली माझं मी परम भाग्य समजतो महाराज मी एवढं सांगेल की जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आपण तुम्ही गोळेवाडी ग्रामस्थ सर्वजण ज्ञानी मंडळी आहात या ठिकाणी आपल्याला या कुटुंबाच्या प्रेमार्थ सर्व गावातील भागातील सुज्ञ मंडळी जाणकार मंडळी आमच्या गुरुस्थानी असणारे आमचे परमसेवा आदरणीय जुने जाणते कीर्तनकार आमचे पंढरी महाराज गर्जे बाबा आलेले आहेत बाबांच्या चरणावर दंडवत प्रणाम घालतो आमचे साडू पांडे महाराज आपल्या गावचे तुमच्या गावचे जावई आहेत आणि आमचे साडू आहेत आता साडू पाठी उभे असल्यानंतर काय टेन्शन आहे हो साळुंगणला आहे सकाळी साडून संध्याकाळी आम्ही आहे छोटे साडू ही सगळी गुणवान मंडळी आहेत महाराज तसेच आमचे गुरुबंधू ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज कंक हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पंढरीनाथ महाराज कोंढाळकर नारायणपूरचे अण्णा महाराजांचे निष्ठावंत सेवकरी आहेत महाराज ही सगळी प्रेमाची भागोजी महाराज आहेत हे तरणा तडफदार विनेकरी त्याच्यासाठी जरा टाळा वाजवा डेअरिंग करायची महाराज तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात अशी सर्व आमचे भोर तालुक्याचं आपटे गावचं भूषण गेनबा महाराज पार्टे आमचे जेधे महाराज परवा फोन केला होता महाराज म्हणले येतो परत फोन करतो डायरी बघून पण फोन न करता आल्यामुळे एवढी निष्ठा प्रामाणिकपणा पाहिजे महाराजांसाठी टाळ्यावर ह्या माणसांनी महाराज लोकांनी परमार्थ टिकवलं नाही खरं सांगायचं मी त्यांच्या तोंडावर बोलतोय असं नाही ह्या माणसांनी मला म्हणले रे डायरी बघून सांगतो पण सांगण्यापेक्षा सकाळी म्हटले मी निगुड घरला आलोय ह्यांच्यामुळे वारकरी संप्रदाय महाराज पाकिट ठरवणं आणि कीर्तनकारांनी कीर्तन केली पाकिट ठरवले महाराज काय काय येऊन गेले आपल्याला कोणाला दोष लावायचा नाही पण सांगायचंय काय आता महेश महाराज झांजे रायगड भूषण गायनाचार्य असे विद्वान माणसं आहेत यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा तुम्हा सर्वांसाठी टाळ्या वाजवून 30 मिनिटात जननी माता माझे गुरुवर्य सनस बाबा जशी बुद्धी देतील पांडुरंग परमात्मा सारुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची या गोमातेच्या सेवेसाठी माझ्यासारख्या पामराच्या मुखातून काय शब्द निघणार आहेत कारण गोमाता हे धर्मशास्त्राने महाराज कृष्ण भगवान परमात्म्याने गोमातेची सेवा केली आपण काय सेवा करणार आहे परंतु काही द्यावे त्याचे व्हावे उतराई थोडीशी काहीतरी या कुटुंबातून महाराज मी नेहमी सांगत असतो दगडात देऊ नाही मी गुरूंच्या कृपेमुळे नर्मदा परिक्रमा करून आलो 0 बॅलन्सवर एकही रुपया बरोबर नव्हता सनद बाबांची थोडीफार इच्छा होती आणि गुरूंचा आदेश
माझ्या आई वडिलांची काहीतरी पुण्य असेल, आशीर्वाद असेल, माझ्या कुळाचं काहीतरी माझ्यावर ऋण असेल, म्हणून माझ्या रवळेश्वराच्या कृपेने मला पाठवलं. 3 महिने मी बोलत नाही जास्त, पण आज महाराज आहेत म्हणून थोडंसं मैयाची कृपा आहे. 2 वेळा मला दृष्टांत झाला. तुम्ही जाऊन बघा, मैया येऊन तुम्हाला भेटून जाते. हा, मैयाच्या कृपेमुळे आजही तुम्ही कुठलाही माणूस एखादा जर माझ्याबरोबर बोलला तर त्याची मी हिस्ट्री एका मिनिटात सांगू शकतो. कारण मारे तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुप चिरंजीव कल्प वैकुंठीनाले. एखादा जुना जर हाडाचा शेतकरी असेल आणि नवीन शेतकरीने त्याच्या पुढे किती नखर करू द्या, पण तो हाडाचा शेतकरी म्हणतो मी त्याच्यात घासल्यात. हा महाराज, मला सांगायचंय काय, प्रत्येक कुटुंबाची पुण्याई जर असेल ना, त्या कुटुंबामध्ये कुठला तरी घटक पुण्यवान असतो, म्हणून त्या कुटुंबाची प्रगती होत असते. शास्त्र सांगतं महाराज, आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. आपटीचे पार्टे बुवा बसलेले आहेत पुढं. हा, निगुडगरला ज्या दुकानात होते त्या दुकानात अगोदर एवढं दुकान चालत होतं का? नंतर महाराजांचं कुणाची तरी, मला सांगायचंय काय, शांती पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांनी सेवा केली, पण महाराजांना माहित नव्हतं की साक्षात भगवान परमात्मा आहे. 36 वर्ष महाराज. काशीचा एक विद्वान पंडित भगवान भोले शंकर प्रसन्न झाले आणि म्हणले मृत्यू लोकात मला देव शोधायचा आहे. तर त्या भगवान भोले शंकरांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये पैठण या गावामध्ये जा आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत, आणि त्या महाराजांच्या घरी जो नोकर आहे ना तो साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा आहे. हा, एकनाथ महाराजांना काशीच्या भगवान शंकरांनी एका ब्राह्मणाला सांगितलं पैठण मध्ये जा महाराष्ट्रात, आणि पैठण या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या नावाचा नोकर आहे आणि तो तिथं तुम्हाला भेटेल. पण माझ्या भगवान परमात्म्याला कळालं आज उद्या आपल्याला सकाळी परीक्षा आहे. आदल्या दिवशी एकनाथ महाराजांना श्रीखंड्यांनी सांगितलं महाराज झालेली सेवा तुमच्या चरणावर समर्पित करून आम्ही जातो आमच्या. निघाले महाराज, निघून गेला भगवान परमात्मा. म्हणून प्रत्येक कुळामध्ये या निकम कुटुंबांचं भलं करण्यासाठी मागच्या जन्माच्या पुण्याईमुळे या गोमातेने 40 वर्षापूर्वी या कुळात पाय ठेवला. आणि खरं सांगा 40 वर्ष आम्ही ओळखतोय म्हणून सांगतोय, 40 वर्षापूर्वी या कुटुंबात काय होतं आणि आता या कुटुंबात काय, कुणाची कृपा आहे? जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाच्या पाठीशी 5 जणांची कृपा आहे. पहिली कृपा आहे ईश्वर कृपा आहे, दुसरी कृपा आहे आई वडिलांची कृपा आहे, तिसरी कृपा आहे सद्गुरूंची कृपा आहे, चौथी कृपा आहे समाजाची आहे, आणि 5वी कृपा आहे गोमातेची कृपा आहे. का सांगतो महाराज, आई मुलगा जन्मल्यानंतर 1-2 महिन्यात जर आईचं दूध आटलं तर राहिलेलं पुढचं आईचं काम कोण करतो? कोण करतंय? कोण करतंय महाराज? मग कोण श्रेष्ठ आहे? 6 महिने पाजणारी आई श्रेष्ठ का 5 वर्ष दूध पाजून सांभाळणारी गाई श्रेष्ठ? सांगा. आपल्याला वाटतंय छोट्या छोट्या संसारातल्या गोष्टी आपण विचार करत नाही महाराज. म्हणून तर एका गीतकाराने सुंदर गीत सांगितलं, हांबरुनी वासराला चाटत जेव्हा गाय, अहो तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हांबरुनी माझी गाय, ओ त्याच्यामध्ये दिसती माझी गाय. चालू द्या. हांबरुनी एक छोटस बालक आहे, छोटस चालू द्या. छोटस बालक आहे, जन्मल्यानंतर जन्म देता देता आई जाते महाराज त्याची, आणि आई गेल्यानंतर
दूध पेत असताना 6 महिने 1-2 वर्षाचं पोरग होतं आणि आजी सांगते त्याला, बाळा जन्म दिल्याबरोबर तुझी आई निघून गेली. आजीला ते पोरग म्हणतंय, मी अगं आई निघून गेली तर मग मी दूध पेलो कुणाचं. मग गोठ्यातल्या गाईला दाखवली आणि त्या गाईला वासरू दूध पेत होत आणि ती दूध पेत असताना आपली गाई त्या वासराला चाटत असताना ह्या मुलाचे शब्द आहेत, ए हाबरुनी वासराला चाटत जेव्हा गाय, आणि तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माया. हे आया माया सांगत होता होतो जेव्हा ताना, आया माया सांगत होता होतो जेव्हा ताना, दुष्काळात आईचा माझ्या होता पाना, पिठामध्ये पाणी घालून मला पाजत जाय, तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माया, तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माया. हा बघा, जगात श्रेष्ठ आई बरोबर गाई गोठ्यात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी हो, येथे उपकारासाठी. आले घर जावई कुठे, आले घर जावई कुठे, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावई कुठे, आले घर जावई कुठे, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी. या भगवान परमात्म्याने सृष्टीची उत्पत्ती केली त्यावेळेला मनुष्य नावाचं अनेक पशुपक्षी प्राणी बनवले महाराज, सर्व आडवे बनवले. एकही भगवान परमात्म्याच्या कडला थांबलं नाही. अंडत जावेद उद्वेज या याच्यापासून उत्पत्ती झाली, पण सगळे आडवे बनवले, एकही राहिलं नाही. कारण पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु काय पाप पुण्य जाणतच नाहीत, म्हणून देवाने हे सगळे सरपटणारे आडवे प्राणी बनवले. म्हणून विशेष मॉडेल देवाने स्वतःसाठी मनुष्य नावाचं मॉडेल बनवलं. पण सगळे योगायोगाने गरजे बाबा, सगळे आडवे बनवणारे शांत चालायला लागले, पण उभा बनवला आयुष्यात कधी उभा चालला नाही, आडवा चालायला लागला. हे उलट झालं सर्व महाराज. पण मनुष्य देह बनवला भगवान परमात्म्याने, हे मॉडेल बनवलं. कशासाठी? वेळ कमी, आपण भजनासाठी, माझी सेवा करल. विशेष एखादी महिला जशी रक्षाबंधनसाठी भावासाठी पोळ्यांचा स्वयंपाक जर बनवत असेल तर 4-5 पोळ्या ती भावासाठी जरा चांगल्या व्यवस्थित बनवते, नाही का? पुरण बिरण साईडला काढून ठेवते. माझा भाऊ वर्षातून येणार आहे, मग 5 पोळ्या नवऱ्याने मागू द्या नाहीतर पोरांनी मागू द्या. महाराजाचं सोडा, महाराजाला कोण. हा, तर जसं विशेष बनवते तसेच विशेष भगवान परमात्म्याने या सृष्टीची उत्पत्ती करत असताना विशेष मॉडेल मनुष्य देह बनवला. बरं, नुसता मनुष्य देह बनवला नाही, त्याच्यासाठी सृष्टीची उत्पत्ती केली. एक श्लोक सांगतो तुम्हाला मला. रवी चंद्र घना वृक्षा नदी गावस्य सज्जना, येथे परोपकाराय देवे युगेन निर्मितः. बघा, नुसतं माणूस नाही बनवला, माणसासाठी काय बनवलं? रवी चंद्र घना वृक्षा नदी गावस्य सज्जना, येथे परोपकाराय देवे युगेन निर्मिता. माणसासाठी देवाने रवी म्हणजे सूर्य बनवला, चंद्र, सूर्य चंद्र घना म्हणजे पाऊस, वृक्ष, रवी चंद्र घना वृक्ष, नदी बनवली, गावस्य सज्जना. हा, गाव बनवलं, गाय बनवली, सज्जन संत महाराज
भगवान परमात्म्याने देवते संत निमित्त ती प्रतिमा कशासाठी? ह्या तुमच्या आमच्यासाठी. तरी नास्तिक लोक म्हणतात देवाने काय केलं आमच्यासाठी? नाही का हो? काय केलं सांगा? 10 तारखेला जर लाईट बिल भरला नाही तर 12 तारखेला आमचं पार्टी वायरमॅन करते, बापू महाराज कुठे ऑनलाईन पाठवा. किती? 150 रुपये वायरमॅन. महिन्याचे 150-200 रुपये. नाही भरलं तर कट करेल. मला सांगा, सूर्यदेवताने कधी आपल्याकडे मागितलंय प्रकाशाचं वाढ? चंद्राने कधी मागितलंय? पावसाने कधी मीटर मागितलाय? लाईट पाणी बिल गावात असलं तर पट्टी भरावं लागते. येथे उपकारासाठी ही सृष्टी बनवली. तशी या गोमातेचं महाराज या कुटुंबावर आज एवढे उपकार झाले. त्याच्यातून थोडस ऋणातून मुक्त होण्यासाठी आज हा कार्यक्रम आहे महाराज. हा सांगितलं ना, आपल्या प्रत्येक माणसावर जर ऋणातून आपण मुक्त नाही झालो महाराज, कथा कीर्तन दान सगळं हे कशासाठी करायचंय? ऋणातून मुक्त होण्यासाठी. एक राजा होता, कीर्तन ऐकलं, म्हटलं माझ्यावर कुणाचंच कर्ज नाही, मी राजा आहे, माझ्यावर कुणाचंच कर्ज नाही. आमच्या गर्जेबाबांसारखी माणसं अनुभवी म्हटली, महाराज कॉलर ताट करू नका, कुणाचं जरी कर्ज नसल तर जेलमध्ये त्या आईचं कर्ज आहे ना, मग त्या कर्जातून म्हणले लगेच मुक्त होणार. आईला सांगितलं, आई तुझ्या कर्जातून मला मुक्त व्हायचंय. महाराजांना विचारलं कसं मुक्त व्हायचंय? म्हणले आईलाच विचार जाऊन, काय आम्ही सांगणार आहे? आईला विचारलं, आई तुझ्या ऋणातून मला मुक्त व्हायचंय, काय सांगा महाराज? माझ्या बुद्धीनुसार मी सांगतो महाराज, आपल्या चांबड्याची चप्पल काढून जरी आईबापाला घातली ना तरी त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही महाराज. एवढं आईबापाचं ऋण आहे. अहो, आईबापाचं ऋण होण्यापेक्षा तुमचं आमचं भल्या करण्यासाठी भगवान परमात्म्याने प्रत्येकाच्या घरामध्ये ही 2 देवाची रूप पाठवल्यात. आई आणि वडील हेच देव आहेत. आणि ज्याला हे आई वडील कळत नाहीत ना, त्यांनी देव उगळून जरी पेला तरी काही फायदा नाही. माझा नाही जाता आलं पंढरपूरला, नाही जाता आलं काशीला, नाही माळा घालता आल्या तरी नका घालू, पण घरातल्या आईबापाला जर नाराज केलं ना तर ग्रह पिढा लागल्याशिवाय राहत नाही. कितीही तुम्ही पैसेवाले असाल, थोडे दिवस असते मजा, नाही का बाबा? हा मला सांगायचंय का, या ऋणातून मुक्त होण्यासाठी महाराज त्या राजाने आईला विचारलं, आई मला मुक्त व्हायचंय. आई म्हणली, तुला मुक्त व्हायचंय ना, एक काम कर, उद्यापासून माझ्या एका बेडरूम मध्ये मी झोपते तिथं झोपायला ये. बस. आई दुसऱ्या दिवशी राजा आईच्या तिथं झोपायला गेला आणि रात्री 11 वाजल्याबरोबर पहिली थोडीशी झोप लागली असेल तेवढ्यात आईने आजारी पडायचं नाटक केलं. बाळाला सांगितलं जरा पाणी दे. पोरगं उठलं, पाणी पाजलं. दुसऱ्या वेळा झालं, खोकायला लागली म्हातारी, पाणी दे. 2 वेळा झाल्या. तिसरी वेळ झाली. राजा म्हणला, काय म्हातारी झोप तरी लागून देते का? तिसऱ्या झटक्यात म्हातारीने महाराज ग्लास हाताने लटकलं. राजा म्हणला, काय म्हातारी, हा वल्यावर झोपायचं का आता? आईने सांगितलं, बाळा नाही रे, तू ऋणातून मुक्त होऊ शकत. तू एक वेळ, तुला 3 वेळा रात्रीतून पाणी मागितलं महाराज. 2-3 वर्षाचा घोडा होसपर्यंत रात्रीच्या 10 वेळा उठले असेल. रात्रीची लघवी जर केलीस तर त्या लघवीवर वल्यावर मी झोपत होते आणि माझ्या कोरड्या जाग्यावर तुला झोपत होते. हे आईचं ऋण आहे. काय महाराज? अरे विसरू नको रे आई बापाला, जिजवल जाने काया जिजवून तुझ्या शिरावर ठेवली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळतील बायका पोर, गणगोत्र मित्र परिवार, परिवार, परिवार.
तुला मिळतील बायका पोर गणगोत्र मित्र परिवार गणगोत्र मित्र परिवार गणगोत्र मित्र परिवार सोरताने बसलेला सारा मायेचा बाजार मायेचा बाजार सारा मायेचा बाजार हे स्वार्थाने गुरफटलेला सारा मायेचा बाजार सारा मायेचा बाजार सारा मायेचा बाजार धुळा मिळेल बंगला माडी शेतीवाडी मोटर गाडी शेतीवाडी मोटर गाडी शेतीवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही हे जाण राहू दे थोडी हे विसरू नको रे आई बापाला जिजवल जाने काया काया जिजवून तुझ्या शिरावर ठेवली सुखा मिळणार नाही तुला आई बापाची माया महाराज मिळणार नाही तुला आई बापाची माया आई बाप जिवंत असता तू नाही केलीस सेवा मेल्यावरती कशाला तू म्हणतोस जेवा जेवा आणि बुंदी लाडूचं जेवण करूनी म्हणतोस जेवा जेवा मिळणार नाही तुला ये बापाची माया जिवंतपणी काय पाहिजे आई बापाला जास्त लागत नाही मी नेहमी सांगत असतो महाराज जगात श्रीमंत कुणाला म्हणावं ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्याला श्रीमंत भाग्यवंत म्हणावं काय लागतंय हो महाराज आईला वडिलांना काय लागतंय रात्री फक्त झोपताना आईला नुसतं बोला आई जेवली का वडील जिवंत असतील वडिलांना म्हणा बाबा जेवला का काही लागत नाही महाराज भोरला जर गेला 5,000 रुपयाची साडी जर बायकोला आणत असाल तर माझ्या 500 रुपयाची साडी आईला आणा 5,000ची फिकी पडेल माझ्यासह सांगतोय आवडीने बायकोला जर निकम महाराज साडी आणली तर कवा आपली बायको म्हणली चांगली आहे म्हणली येड्याला काय कवा यांनी साडी आणली पण 500ची साडी आणू द्या म्हातारी अख्ख्या गावात सांगत बसली माझ्या लेकानी साडी आणली महाराज बाजाराला गेला तर 1 डझन केळ आणा आणि आल्या आल्या 1 केळ बापाच्या हातात द्या खाणार नाही तुमच्याच पोरग्याला देईल पण खुश राहील महाराज परमार्थ काय करताय महाराज मी नेहमी सांगतो नाही तुम्हाला परमार्थ करता आला नका येऊ चौघ भाव जर असाल आई वडील जर जास्त दिवस जिवंत राहावं असं वाटत असेल आणि चौघे सख्खे भाव जर असाल तर आईबापाच्या समोर रात्री चौघ जेवायला एकत्र बसा 10 वर्ष आईबापाचं नाही आयुष्य वाढलं तर मला सांगा काय काय महाराज दुर्भाग्य काय काय आईबाप भावाचा वितंड कानाने ऐकून ऐकून खचून खचून मेलीत महाराज 1-1 रुपया जमून संसारासाठी पुंजी केलेली असते महाराज आणि वाटून घेतले व आईबाप मूर्खांनी वाटून महिनाभर माझ्याकडं महिनाभर काय काय म्हातारं 31 तारखेचा जर महिना आला ना तर 1 दिवस त्या देवळातल्या कट्ट्यावर जाऊन झोपते का तर 30 दिवसाचा महिना आहे भयंकर परिस्थिती एकाने म्हातारा म्हातारी दोघं भाव होते समोर समोर घर आणि म्हातारा म्हातारी वाटून घेतली एक जण म्हाताऱ्याकडे आता आयुष्यभर ज्यांनी सुखाचा संसार केला आणि त्यांना म्हातारपणात गरज आहे एकामेकाच्या साथीची त्यावेळेला जर तुम्ही त्यांना वेगळं केलं गरजे बाबा तर काय आशीर्वाद देतील सीता माझ्या सीता मातेने पोपटिनीला एक वेगळं केलं तर 14 वर्ष भोगावं लागले वनवास आणि स्वतःच्या आईबापाला जर म्हातारपणात वेगळं केलं तर कुठं कर्म फेडाल महाराज समोर समोर म्हातारा म्हातारी वाटून घेतली आणि दोघंही म्हातारा म्हातारी कट्ट्यावर बसली बरं भावांचं काय नसतं ह्या महिला मंडळ लय खतरनाक काम असते याच लावून देतात भावांचं कधी वाईट नसतंय बायकांमुळं सगळं कारण कधीही किती असू द्या जरी भावाभावात भांडणं असली ना
तर सख्खे भाऊ निकडकर गेल्यानंतर ये वडापाव खाल्याशिवाय राहत नाहीत, कारण एका रक्ताचे आहेत. घरी आल्यानंतर बोलत नाहीत बायकोच्या समोर, का रिमोट कंट्रोल आहे ना. भयंकर परिस्थिती आहे महाराज. वाटून घेतले, म्हातारी समोर बसले. सोनालनी सांगितलं बाबा काय पाहिजे ना माझ्याकडे मागायचं. जर का म्हातारीकडे बघितलं की मग जेवायला देणार नाही. आणि समोर समोर म्हातारी बसले. आता म्हातारी पण होती, कुठली होती, देवघरची म्हणा नाही तर गोळेवाडीची. अनुभवात ती कीर्तन ऐकणारी होती. काय नाही, ती आपली कट्ट्यावर बसायची आणि बोलत बसायची. म्हातारा समोर फक्त नजरेला नजर लावायचे आणि म्हणायचे, बैठ मेरे साथ तुझे देखते रहूं, बैठ मेरे साथ तुझे देखते रहूं. बघा काय म्हणायचे, बैठ मेरे साथ तुझे देखते रहूं, तू कुछ ना कहे मैं भी कुछ ना कहूं, बैठ मेरे साथ तुझे देखते रहूं. म्हणे फक्त समोर बघायचं, असं करायचं नसतं. मग म्हातारा तिकडे म्हणायचं लगेच. आमच्या बाळासाहेब महाराजांच्या फडातलं म्हातारा होतं ते, तिकडून लगेच म्हणायचं, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगण्याची, लाज वाटे मला सांगण्याची, चोरी झाली तुला बोलण्याची, चोरी झाली लाज वाटे मला सांगण्याची, लाज वाटे मला म्हातार. चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगणे. म्हाताऱ्याला ठरलं होतं, आता म्हणले ह्या दोघांनाही वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकायचं. पण ते म्हातारीला खुणवायचं आपल्याला, आता ह्याच्यापेक्षा निघून जायचं. असे भयंकर परिस्थिती आहे महाराज. माणसातला देव ओळखता आला पाहिजे. काय तुम्ही महाराज, बरेच कीर्तनकार पण असे आहेत. आता इथं 3 कीर्तनकार, माझ्या सगळं 3-4 आहेत इकडे, म्हणून मी सांगतोय महाराज. कीर्तन कथा तुम्हाला नाही आल्या जास्त तरी चालेल, पण आचरण महत्वाचं आहे. 2 तास आता गरजे बाबांच्या पुढे आम्ही काय बोलणार आहे, पण 2 तास पोपट बोलू शकतो पाठ करून, पण आचरण मत. वारकरी संप्रदाय हा आचरणाचा संप्रदाय. ज्या वेळेला तुम्ही आचरण कराल त्यावेळेला भगवान परमात्म्याचं सर्व गुण संपन्न तुम्ही होत असता. कुठेतरी भगवान परमात्म्याचा प्रसाद. कारण भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुकेना. चुकीचं जर केलं निकंबरा, देवघरचं भजन आलं आणि रात्रभर गोळेवाडीत भजन केलं आणि जाताना जर हरभरा चोरला की नरकाला जावा लागणारच आहे. काय महाराज, भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुकेना. नाही, चुकीचं. थोडं 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 लगेच माणूस सुधरू शकत नाही, पण थोडं थोडं ढाळे ढाळे, हळूहळू ढाळे ढाळे केतुली, हळूहळू थोडं थोडं होत असते लगेच कुठली गोष्ट. कारण हा संसारच असा आहे, हे कलियुगच असं आहे. कसं आहे, इथं सत्याला नाही थार हलीच्या जमान्यात, कोण कुणावर भिगडती, कोण पैशासाठी झगडती, नाही कुणाचा कुणाला मेळ हलीच्या जमान्यात. नाही का, हा कलियुग आहे ना. ऐका कलीचे महिमान, असत्याचे हृदय जन, पापा देती अनुमोदन, करते हेळन संतांचे. कलियुगात आहे महाराज. जीवन मिळालं, मनुष्याने देह दिला, बुद्धी नावाचा घटक माणसाला दिला आणि मग सांगितलं तुझ्या हिताचं काय. अभंगाच्या आपुलिया हिता जागे जागता, आपुलिया हिता जागे जागता, आपुलिया हिता जागे जागता, आपुलिया हिता जागे जागता. ए धर्मात पिता दया दिया, धर्मात पिता दया
तुकोबराय सांगतायत मानवी जीवन मिळाल्यानंतर आपलं हित ज्याला कळालं आणि त्या हितामध्ये जो जागताय आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. महाराज इथं काय सांगितले बघा महाराजांनी, ज्याचा जो हिताला जागताय तो धन्य नाही सांगितलं, धन्य माता पिता तयाचे. म्हणून सांगतो महाराज आताच आमच्या या ठिकाणी आपटी गावचे सुपुत्र आमचे वर्गमित्र आहेत संजय महाराज अलगुडे, वैद्यकीय व्यवसाय. धन्य माता पिता प्रमाण आल्याबरोबर ते आले. आपटी गावचा विकास करण्यासाठी सिंहाचा वाटा आमचे अलगुडे डॉक्टर अलगुडे त्यांचे वडील, कारण आम्ही दप्तर शाळेत असताना तिथं ठेवलेलं आहे. म्हणून आपल्या हिता धन्य माता पिता तयांचे. आपण एवढं आता मी जरी इथं कीर्तनकार आहे, मी फुगून जायचं नाही, याच्या मागं माझ्या आईबापाची पुण्य आहे. तुम्ही सगळेजण आपण जे बसलोय ना, आपण एवढं कर्तृत्ववान झालोय. प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार कर्मानुसार प्रत्येक जण आपापल्या जागेवर श्रेष्ठ आहे, पण तो स्वतः नाही, धन्य माता पिता प्रमाण सांगतोय मी. इतिहास सांगून जातो महाराज, माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली या फळाला, साऱ्या बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, कुणाची पुण्य आई? हा माता जिजाऊ मातेची पुण्य आहे, कुळाची पुण्य आहे. अंजनीच्या तपासाठी हा महारुद्र, हा साधे आहे का ते? दिव्य तुझी राम भक्ती, दिव्य तुझी काया, बालपणी गेला से तू सूर्याला धराया. हा धरली ही धरणी, थरथरले आकाश, आणि एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. फाडून आपली छाती दाबिले श्री भगवान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हित कळालं पाहिजे, हित कळालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, ज्याने आपल्यावर परोपकार केलं, ज्याने आपल्यावर उपकार केलं, त्याचं कळलं पाहिजे. मुलाचं लग्न होतं आणि एखाद्याने जर 10,000 दिला असेल तर त्याच्या मुलाला 5,000 त्याच्या मुलाच्या लग्नाला दिलं ना की आपलं कर्म संपलं. नाहीतर लगेच म्हणतो काय झालं, दिलं की व्याज दिलं की. अरे व्याज दिलंच नाहीतर डबल दिलंच, तो भाग वेगळा आहे, पण वेळेला दिलं त्यावेळेला. महाराज सांगतात विसरला तया. आपल्यावर महिला मंडळ ज्याने उपकार केले, साखर नसली शेजारणीने दिली तर तिची परत तेवढीच द्यावी, आणि परत तिला लागली तर हाच परमार्थ आहे कलियुगातला. तुका म्हणे फार थोडा तरी करा परोपकार, हाच धर्म आहे, परोपकार हीच भक्ती आहे. म्हणून हीच आहे. आज या निकम महाराजांनी 40 वर्षे या गोमातेची सेवा केली, तिचं दूध पिलं, तिच्या ऋणातून हे कुटुंब मुक्त झालं महाराज. एवढं केलं ना, एवढं जरी कळलं, अहो कमीत कमी या गायीचा 13वा बघून काय काय आईबापाचा 13वा घालत नाही ते तरी घालतील की यांनी गायीचा घातला, कमीत कमी आपण आईबापाचा तरी घालावं. सांगतो महाराज, हे कर्मशास्त्र आहे. कर्म तुम्ही गरुड पुराण वाचा. कर्म हे कर्मकांडाचे सगळे विषय आहेत आपले 16 संस्कार. त्या संस्कारापैकी हे कर्मकांडाचे विषय जर नाही आपण केलं काय होत नाही, पण पितृदोष लागत असतो. आणि पित्र आपली एकदा नाराज झाली कारण पिढा लागलीच. देव जरी आला, कुणीही जरी आलं, त्याच्यातून मुक्त होत नाही. कसं सांगतो तुम्हाला, एखादा गावाकडचा एखादा मुलग्याने जर न कळत गुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी केला आणि पोलीस जर त्याला पकडायला आले, तो गावाला आला आणि तो गावाला येत असताना मुंबईचे पोलीस आले तर डायरेक्ट गावात येऊ शकत नाही, ते भोरला येतात. भोर पोलीस स्टेशनला त्याचं नाव बघतात, गाव सांगतात, तिथला एक पोलीस घेतात आणि मग इकडे येतात. तसं तुम्ही जरी काशी करत असला, 10 वर्ष म्हणले काशीला जातोय, आणि गावात भावकी गावकी बर जर घरात नीट नसाल तर काशीचा देव फक्त मुंबईलाच तुमचं चांगलं करणार, गावाकडे करू शकत नाही. का?
कुळदैवत ग्रामदैवत सगळ्यांना विशिष्ट प्रत्येकाने एरिया दिलेला आहे. जसा ग्रामपंचायत सदस्य हे सगळे पक्ष कुठलाही असू द्या, पण काम करण्याचा अधिकार कुणाला आहे? त्या सदस्याला आहे. तसं या गावाचं भलं करायचंय, भक्ताचं एखाद्या भलं करायचंय तर भगवान परमात्मा जन्नी मातेकडे येणार. तुमच्या गावातल्या एका भक्ताचं भलं करायचंय, जन्नी माता म्हटली आयुष्यात कधी सप्त्यात आलं नाही, काय त्याचं भलं करताय? बरं आलं ते आलं, 501 रुपया दिला. सासरवाडीला फोन केला, साडूला बोलावलं, 25 माणसं कालेला जेवायला आणि 501 वर्गणी. काला झाल्याबरोबर हिशोबाला बसलं, म्हणला हिशोब द्या. लोक म्हणली देव की जरा चालू, नाही नाही हिशोब द्या. आता 500 रुपये वर्गणी, 25 माणसं जेवायला, काय योग्यता आहे महाराज? अधिकार तैसा करू उपदेश. महाराज सांगितलं जसं असेल तसं तुम्ही बोललं पाहिजे महाराज. म्हणून मला सांगायचंय आपल्या हिताला जागर राहिलं पाहिजे माणसांनी. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अशी मुलं जन्माला येतात. पुत्र कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र सात्विक. आयाचा हरित वाटे देवा, आयाचा हरित वाटे देवा. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. दयाचा हरित वाट देवा, दयाचा हरित वाट देवा. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कन्या पुत्र होती दे सात्विक. दयाचा हरित वाटे देवा. हे कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. दया हरित वाटे देवा, देवा. जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणात सांगतायत महाराज कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरी एक वाटे देवा. अशी सात्विक मुलं जर कुळामध्ये जन्माला आले तर ते काय करतात? कुळाचा उद्धार करतात. ते करतात गावाचा पण, तालुक्याचा पण, जिल्ह्याचा नव्हे महाराष्ट्राचा उद्धार सात्विक मुलं करत असतात महाराज. एका गावात एक कीर्तनकार घडला तर त्या गावाचा पण उद्धार आहे, कुळाचा तर होणारच आहे. हा म्हणून कुळी कन्या पुत्र. बरं कन्या आणि पुत्र इथं महाराजांनी कन्येला अगोदर मान दिला का? वेळ आपल्याला कमी आहे. कन्येला का? मातृत्वाचा पराक्रम म्हणून कन्या अगोदर आहे. म्हणून गो माता आहे, धरती माता आहे, जगाचा कल्याण करती महाराज, आईचं मातृत्व शिकवती म्हणून गो माता आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अशी मुलं एकदा आई वडिलांच्या पुण्याईनी सेवेने सात्विक जन्माला आली आणि तीच तयाचा हरी एक वाटे देवा. महाराज भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या कुळावर आपला आशीर्वाद ठेवत असतो महाराज. लोक काय करायला लागले महाराज? काय सांगा, तुमचा आमचा भरोसा आहे का या जीवनामध्ये? नाही ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, ना तुझा भरोसा
ना माझा भरवसा जग हे कुणाचे सांग भल्या मानस कधी लागेल असो चुल माती आणि मीठ भाकर असो चुल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे सदा गोड साकर सोडून जा रे धनाच्या तू लालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची बघून बघा कधी लागेल रे वेड्या तुला घोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया करून घे बघून घे करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या या अंतरंगाची भक्तीने शुद्धी होती कशाची तुझ्या ह्या अंतरंगाची महाराज वरून शुद्ध होण्यासाठी वरून निर्मळ होण्यासाठी साबण लावू शकतो पण आतून निर्मळ होण्यासाठी सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता म्हणून काय सांगितलं तुकोबरा आपलं हित करायचंय मग काय करा काही नाही करता आलं तर तिसऱ्या चरणात सांगितलं महाराज गीता भागवत करीती श्रवण 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 गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे 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 अखंड चिंतन कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 जगद्गुरु तुको भागवती करती श्रवण ऐकायचंय गीता भागवत तसं वागायचंय आणि अखंड चिंतन कुणाचं विठोबाचं चिंतन सांगितलंय बाकी देव आहे 33 कोटी पण बाकी देवाचं चिंतन करून मोक्ष मिळू शकत नाही विठ्ठल 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 मी सांगतो मला स्वर्ग मृत्यू कैलास वैकुंठ वर आहे का इथे
हा निकम मारा. हा वर मी जर म्हणलो ना वर आहे, आपण बघितलंच नाही मग खोटं कसं बोलायचं वर आहे. वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. म्हणून वयस्कर माणसांनी पोरांच्या समोर चांगलं वागायचं, व्यसन करायचं नाही. हा मला त्या दिवशी कुरुंड्याला काला होता आणि मी सहज काल्यात बोलता बोलता बोललो. एक वन अधिकारी माझ्याकडला येऊन बसले कीर्तनाला. मी सांगितलं खरंच एखाद्याला जिरवायची ना असं वाटलं तर माणसांचं जिरवण्यापेक्षा पाणी अडवा आणि पाणी जिरवा. जरच एखाद्याला खुमी असेल ना लावालावी करायची. बघू तुझ्यात किती हिंमत आहे, झाडं लावून दाखव मला. झाडं लावा झाडे जागवा. ते महाराजांनी मला खाली चिठ्ठी दिली, म्हणले वनव्याचं पण सांगा. खरं आपण शेतकरी आहे. हा शेतकरी आहे महाराज, वनवा लावू नका. कारण तुम्हाला सांगतो कुठंच पाप फेडलं जाता येत नाही. धृतराष्ट्र आंधळा सर्पिणीची पिल्ल महाराज वनवा लावल्याबरोबर 100 पिल्ल सर्पिणीची हरपळून मेली जंगलातली. तुम्ही सांगा आपण लागल तेवढा शेतकऱ्यांनी तुमच्या पुरता लावू शकता, पण जंगलात लावू नका. तडफडून किडामुंगी मरते महाराज. कुठं आपण पुण्य फेडायचंय नाही. तुम्हाला काय करता आलं, माळा घालता आल्या, पण संसारातलं हे पुण्य महत्वाचं आहे. जसं आपण पैसे कमवतो ना तसे पुण्याची सिजोरी आपण कमवली पाहिजे. आणि मग आपण म्हणतो महाराज मी एवढं चांगलं करतोय, वाटोळ का होतंय. अरे न कळत तुझं वाटोळ होतंय का अंकुश महाराज, न कळत. चौकात आपण गेलो, आता आम्ही मुंबईला म्हणून सांगतोय, चौकात एखाद्या गेलो, एखादं भिकाऱ्याचं पोरगा आलं की लगेच आपण म्हणतो, 4-5 जण असलं की लगेच 100ची नोट त्याला दिली, लय दानशूर आहे. पण पुढं बघा लय दानशूर आहे. 100 रुपये घेऊन त्या पोराचं पोरग घरी गेलं आणि बापाला दिल्याबरोबर क्वार्टर पिऊन बाप ऍक्सिडेंट होऊन मेलं. यमाचे द्वारपाल आले आणि त्यांनी सांगितलं हे पाप कुणाच्या माथ्यावर टाकायचं. कुणाच्या पळ टाकला असेल. मग नसतं 100 दिलं तर ते पेत नव्हतं. म्हणून आमचं बंधुराज पण पैसे मागितलं मी देत नाही म्हणतो, पैसे घे. खरं वागलं पाहिजे सरळ मला. हा आपण देतोय पैसे पण काय चांगलं करायला जातोय, पण आपल्या फाईल मध्ये महाराज मोबाईल मध्ये बघा कसं असतंय. इतर गबाळ मोबाईल मध्ये जर यायला लागलं ग्रुपचं की मोबाईल काय होतं फॉरवर्ड मारायला लागतं. का नको ते कामाचं आहे, तसं याच्यात नको ते भरायचं नाही. म्हणून काय करायचं, गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये छत्रपती शिवाजी महाराज हर हर म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतायत असा हा मनुष्य देह मिळाला. महाराज सेवा केली, गीता भागवत श्रवण केलं आणि अशा साधकाची मला सेवा घडो शेवटच्या चरणात. तू कमणे माझा घडताची सेवा, तू कमणे माझा घडताची सेवा, तू कमणे माझा घडताची सेवा, तू कमणे माझा घडताची सेवा. तरी माझ्या देवा मार नाही, तरी माझ्या देवा
जगद्गुरु तुकोबराय सांगतायत बाबा एवढं सगळा खटाटोप केल्यानंतर जो या मृत्यू लोकात सगळ्या ह्या गोष्टी करतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्हाला सुद्धा जशी मला या माणसाची सेवा घडावी असे वाटते तसं मृत्यू लोकात तुम्ही सुद्धा हे सगळं करणाऱ्या माणसाची सेवा करा. देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. अंडरलाईन धिस पॉइंट. सेवा हाच दारवंट आहे महाराज. म्हणून मृत्यू लोकात कार्य प्रत्येक जण असू द्या. आमचे वर्गमित्र आहेत सुरेश मळेकर, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मामांची पुण्याई म्हणा, आपले आई वडिलांची पुण्याई म्हणा. आता लोकांची सेवा करायची जर सेवा मिळाली आपल्याकडं तर आपण सुद्धा तेवढीच निष्ठेने करायला पाहिजे. हीच देवाची सेवा आहे. माळात घातल्या पाहिजे, वारी केली पाहिजे असं नाही महाराज. स्वामी काच गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. हा बघा ना आपल्याकडे लोक उदाहरणं समोर डोळ्यासमोर आहेत. आपले शंकर शिंदे आहेत. एखादा रोडचा कुणी आमच्या सारख्याला कधी चहाचे पैसे घेत नाही. सांगतोय काय सेवा. सेवा हाच दारवंट आहे. पैसे किती असू द्या तुमचे महाराज, पैसे काय करायचे महाराज. काय झाले माणसांना अहंकार आला. अहंकार किती अहंकार आहे. गरज काय अहंकार मला सांगा महाराज. काय आपलंय घरपट्टी या शासनाचं आपलं घर असलं तरी घरपट्टी आपण भरतो. जमिनीची पट्टी आपण भरतोय. सगळं आपण भरतोय मला. लाईट बिल आपला सगळं पैसे भरायला. काय अहंकार आपल्याला. बरं बारीक थोडासा विचार करा. जन्माला घातलं दुसऱ्यानं किती अहंकार आहे. जन्माला घातलं दुसऱ्यानं, नाव ठेवलं दुसऱ्याने, शाळा शिकवली दुसऱ्याने, लग्न ठरवलं दुसऱ्याने, मेल्यानंतर खांद्यावर नेलं दुसऱ्याने, कार्य घातलं दुसऱ्याने. आपलं काय तरुणपणात जरी कितीही कर्तृत्व चांगलं केलं तर आपल्याला पाठवून थोपट्याला गावती का नाही. दुसराच कोणतरी पाहिजे प्रेमाचा. म्हणून माणसं जमवा. माणसं सेवा. सेवा हाच. पैसे नाही. पैशाच्या मागे तुम्ही जाऊ नका. मी आवर्जून महाराज रोज कीर्तन सांगतो. काही लोक सगळ्यात महत्वाचं टार्गेट म्हणजे पैसा म्हणतात. पैसा नाही बाबा. पैशाच्या पुढे एक अजून नातं आहे ते म्हणजे माणुसकीचं आहे. 10 तोळ्याचं ब्रासलेट आणि 2 लाख रुपये खिशात येत रात्रीच्या 2 वाजता भूक लागली करण काय सांगा ना. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. 2 लाख रुपये बंडल हे गोळे महाराज. 10 तोळ्याचं ब्रासलेट घातलंय, 4 व्हीलर गाडी आहे, पण भूक लागली काय टायर खाईन का 2 लाख खाईन नाही ना. अरे अरे वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे. अरे दाम करी काम वेड्या दाम करी काम वासुदेवाची ऐका वाणी. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या दाम करी काम दाम करी काम वेड्या दाम करी. बघा हे वासुदेव सांगतायत. अरे देवाच्या लोकांना लोक गरजे महाराज मला सांगा पैशावाल्याला लोक किंमत देतात का बुद्धिवानाला. पैसेवाल्याला बुद्धिवानाला कोण नाही. तर किती शना गावात असू द्या पैसावाला ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लोक पैसा तेरे 3 नाम परशा परशु. म्हणून वासुदेव महाराज म्हणतायत पैशाची जादू लय न्यारी लहान पोराला त्याची हाव. आई सोडून घेते झेप पैशाच्या माग ते धाव. 5 वर्षाचं पोरग 4 वर्षाचं जर आईच्या कमरेवर बसलेला असेल तर महाराज 10 रुपयाचा डॉलर आईच्या हातातून जर पडला तर आईच्या सोडून झेप घेते खाली पैशाचा. अरे पैशासाठी सारी माणस जन्मापासून सारी माणस या पैशाचे गुलाम रे. दाम करी काम वेड्या दाम करी काम. आदर्श महाराज हित तुका म्हणे म्हणजे घडव जाणते सेवा. बघा आज हे धन्य माता पिता म्हणजे संजय भाऊ महाराजांची मम्मी आई आहे ना. मी पोळी खात नव्हतो महाराज आयुष्यात. तूप खात नव्हतो. तूप त्यांना माहिती नसेल. मी
कमीत कमी 7वी 8वी पर्यंत तूप खात नव्हतो. आणि ह्यांच्या घरी मी जेवायला गेलो, आलगुडे महाराजांच्या घरी. शेख सर होते. पोळ्यांचं जेवण वाढलं, पोळ्या त्याच्या अशा 2-2 पोळ्या, त्याच्यावर दूध आणि तूप वाढलं. पुढं सर असल्यामुळे ना गप खावा लागलं, साखर टाकलेली होती त्याच्यात. तो प्रसंग बघा आता त्यांना पाहिल्यानंतर, तेव्हापासून जे तूप खायला लागलो की आता कसलंही असलं तरी पडून देत नाही. तू का म्हणे माझं खोटं नाही, नाराज काय मी खोटं सांगत नाही. मला वास आला तरी मला उलटी व्हायची, पण सरांच्या भीतीमुळे एकदा काही गोडी लागली, तशी या भगवान परमार्थाची काही एकदा गोडी लागली की मग लोक म्हणतात काय येड्याच्या नादाला लागायचंय. अरे येडा झाल्याशिवाय परमार्थ नाही, देव भेटतच नाही. तुकोबराय म्हणतो वेडा झालो, तुकोबराय महाराज म्हणतात ना, वेडा झालो वेडा झालो वेड्याच्या गावा गे. वेडा झाल्याशिवाय नाही, आणि वेडा होतील ना त्यावेळेलाच लोक म्हणायचे नाही का. म्हणून महाराज सांगतात, तू का म्हणे माझ्या घडव त्यांची सेवा, तरी माझा दैव पार नाही. यथामती यथावका झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्माच्या चरणावर, या गोमातेच्या चरणावर समर्पित करून वाणीला किंबहुना तुमचे केले. धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथे माझे जे उरले प्रायिकपण. पुन्हा सर्वांच्या चरणावर प्रणाम दंडवत करतो. आपल्या भोर तालुका हिरडू समूहामुळे खोऱ्याचं भूषण आहे आमचे दगडूबाबा पार्ठे, आणि त्यांचा नातू आहे बघा, कुळी कन्या पुत्र. याशी पुरं घडली पाहिजेत महाराज. फोन केला तर आपले लोक भागातली तयार पाहिजेत महाराज. मी नेहमी सांगतो बाबा महाराज की भाड्याची बैल आणून कधी शेती करायची. म्हणून बुंडी जरी असली तर ही गावाकडची आपली बुंडी बरी येत ना, आणि आम्ही पण त्या बुंड्यातनीच मोडतोय महाराज. पण असू द्या, बुंडा जरी असला ना, कारण आपण मर्द मराठ्याची अवलाद आहे महाराज. हा, जिथं लात मारत तिथं पाणी काढण्यात छत्रपती राजांनी उगाच निष्ठावंत मावळे आपले नाही निवडले महाराज. आपल्यात काही कमी नसते, पण आपण घाबरतो त्याच्यामुळे महाराज. मला तर बाहेर कार्यक्रमाला गेलं तर लय पाय धुत्यात माणसं. का तर म्हणले तुम्ही यशाची कंक. अरे जो हत्ती भरला त्याच्या कुळातलं आहे, आम्ही झाडाची पत्ती आहे, पण आपण भाग्यवान आहे महाराज. स्वराज्य रायरेश्वरच्या या पट्ट्यात आपण जन्माला, ही माती ये देश मेरा याची भान, जराची राहू द्या रे, जराची राहू द्या रे. यहाँ डाल डाल पे ती चुडिया. या एक एक कणामध्ये महाराज रक्तात आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज रक्तात आपले आहे. आपण आयरे गैरेची नाही. म्हणून व्यसनामध्ये जाऊ नका, व्यसन करायचं नाही महाराज. दारू गांजा मत पिरो यारो, अक्कल गुंग हो जाएगी. अपने पैर जेब का पैसा खर्च कर के मुंह में मिठी मिल जाएगी. करोड रुपयाचा देह हे व्यसनात दिस घालवायचं नाही महाराज. काय करत असतील मुलं बाळ आपली. म्हणून तहाट मानेने जीवन जगा. एकच पॉइंट राहिला सांगतो, संपली सेवा. तहाट मानेने जीवन, स्वाभिमानाने जीवन जगायचं, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे महाराज. स्वाभिमानाने जीवन जगायचं. राजकारणी लोकांचं बूट वागवण्यापेक्षा बूट विकायचा धंदा टाकून स्वतः शेठ व्हायचं, स्वाभिमानाने जीवन जगायचं. कुणाच्या पुढे लाचार व्हायचं नाही महाराज. ही 5 वर्षात तिकीट नाही मिळालं तर दुसरीकडे जातात. ह्यांच्या नादाला लागून भावाभावात वितंड पाडायचं नाही. कोरोना सारखा आजार, लोक बर्बाद झाली काय गावं. राजकारण करा, पण तेवढ्या टायमिंग पुरतच करा. पण शेवटी काही झालं ना, शेवटी महाराज गावकी आणि भावकीच प्रत्येकाला उपयोगाला येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही किती मोठं व्हा, पण ज्यांनी गाव, भाव आणि देव, कर्म लोक कर्म कर्म कर्म, पैसे खा कुठेही खा, पण शास्त्र सांगतं गावाचं, भावाचं आणि देवाचं खालं की त्याचं वाटोळं झालं. खा, तुम्हाला चिकार खायला तयार आहे. म्हणून सुंदर असं सृष्टीमूल्यांसाठी टाळ्या वाजवा आणि वाणीला पूर्ण करा. ज्ञानेश्वर माबोले, ज्ञानराज माबोले, ज्ञानेश्वर माबोले, ज्ञानराज माबोले. हा विठ्ठल जय जय विठ्ठल.